हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर इंडोनेशियामध्ये पहिला परदेशी कॅम्पस कोणते IIM उघडत आहे? उत्तर आहे IIM बेंगलोर. पुढे पाहूया. IMDने कोणत्या राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढे पाहूया. कोणत्या दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे? उत्तर आहे अर्जेंटिना आणि इजिप्त. पुढे पाहूया. IIM बेंगलोरचा पहिला परदेशी कॅम्पस कोणत्या देशात असेल? उत्तर आहे इंडोनेशिया. पुढे पाहूया. तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडने भारताला किती धावांनी हरवले? उत्तर आहे 125. पुढे पाहूया. भारताविरुद्धच्या T20 मालिकेत इंग्लंडने किती आघाडी घेतली आहे? तर उत्तर आहे 2-0. पुढे पाहूया. भारतात हवामानाचा इशारा कोणती संस्था जारी करते? उत्तर आहे IMD. पुढे पाहूया. फिफा विश्वचषक 2026 मध्ये सध्या कोणत्या टप्प्यात आहे? तर राऊंड ऑफ 16. पुढे पाहूया. IIM बेंगलोरचा कॅम्पस भारताच्या कोणते क्षेत्र मजबूत करेल? तर उत्तर आहे इंटरनॅशनल एज्युकेशन मजबूत करेल. पुढे पाहूया. दिल्ली मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना. तर 75 स्मारके खाजगी संस्थांना दत्तक देणार. दिनांक 30 जून 2026 रोजी मंत्रिमंडळ मंजुरी. संस्थांना तर स्मारक चित्र म्हणून 5 वर्षासाठी दत्तक घेता येईल. ही एक सार्वजनिक खाजगी भागीदारी योजना आहे, PPE. सरकार 2 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार. हमारे स्मारक हमारा गौरव योजनेअंतर्गत. पुढे पाहूया. चर्चेतील मुद्दा पाहूया. इंडोनेशियातील माउंट लेओतोबी लाकी ज्वालामुखीचा उद्रेक. नाव आहे माउंट लेओतोबी लाकी हे नाव आहे. ठिकाण आहे फ्लोरेस बेट, पूर्व नुसा तेगारा प्रांत, इंडोनेशिया. इंडोनेशियातील सर्वात सक्रिय स्ट्रॅटोवोल्कॅनो पैकी एक आहे. स्ट्रॅटोवोल्कॅनो यापैकी एक आहे. यात 2 जुळे ज्वालामुखी आहेत. त्यांना पती पत्नी असे म्हणतात. लाकी पुरुष, पेरेम्पुआन स्त्री. दोन्ही शिखरे 2 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहेत. रिंग ऑफ फायर पॅसिफिक महासागराभोवती 40,000 किलोमीटर लांबीचा भूकंपीय पट्टा आहे. इंडोनेशियात 120 सक्रिय ज्वालामुखी, लोकसंख्या सुमारे 27 कोटी इतकी आहे. पुढे पाहूया. मध्य प्रदेशातील 4 पारंपरिक पिकांना GI टॅग मिळालेला आहे. ती 4 पारंपरिक पिके कोणती ते पाहूया. पहिली आहे सिताही कुटकी, नागदमन कुटकी, बैगनी अरहर, महाकौशल छत्री तांदूळ. पुढे पाहूया. SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताचा सर्वोच्च 94वा क्रमांक आहे. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्लोबल. अहवाल प्रकाशन 30 जून 2026 रोजी. 167 देशांपैकी भारताचा 94वा क्रमांक आहे. भारताचे गुण 100 पैकी 68.3 इतके आहे. आजवरचा हा सर्वोच्च आहे. मागील क्रमवारी 2024 मध्ये 109, 2025 मध्ये 99, 2026 मध्ये 94. त्याचबरोबर टॉप 3 देश कोणते आहेत? तर फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क.
भारत या 4 दक्षिणी आशियाई देशांपेक्षा मागे आहे. भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका. पुढे पाहूया. हरियाणा राजस्थान यमुना पाणी करार. करार दिनांक 29 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे. 12 मे 1994चा हा करार आहे. 32 वर्षानंतर अंमलात आलेला आहे. राजस्थानला 580 दशलक्ष घनमीटर यमुनेचे पाणी मिळणार. 3 भूमिगत पाईपलाईन, प्रत्येकी व्यास 3.6 मीटरपेक्षा जास्त आहे. खर्च 34,102 कोटी इतका खर्च. उपस्थित होते अमित शहा, भजनलाल शर्मा, नायब सिंग सैनी, CR पाटील. यमुना नदीबद्दल जी के पाहूया. यमुना नदीचा उगम यमुनोत्री उत्तराखंड येथे. गंगेची सर्वात मोठी उपनदी, संगम प्रयागराज. उपनद्या, यमुनेच्या उपनद्या आहेत चंबल, बेटवा, केन, सिंध, टोन्स, हिंडन. शहर आहे दिल्ली, आग्रा, मथुरा. पुढे पाहूया. PFFCT प्लॅटफॉर्म, माता व बाळ आरोग्य ट्रॅकिंग. PM फॅमिली केअर ट्रॅकर. सुरुवात गांधीनगर, गुजरात, अमित शहा यांच्या हस्ते. कोणासाठी आहे तर गर्भवती महिला, नवजात आणि 18 वर्षापर्यंतची मुले. वैशिष्ट्य आहे आरोग्य, पोषण, कल्याणकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर होणार. पुढे पाहूया. राजस्थान पहिले ग्रीनफील्ड रेफिनरी. उद्घाटन 4 जुलै 2026, 5 बालोत्रा, राजस्थान. खर्च 79,449 कोटी. क्षमता 9 MMTPA रिफायरिंग प्लस 2.4 MMTP पेट्रोकेमिकल. पुढे पाहूया. महाराष्ट्र एनर्जी ड्रिंकवर बंदी. दिनांक 3 जुलै 2026. शाळांपासून 500 मीटर अंतरावर परिसरात स्टिंगसारख्या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. बिहार, जगातील सर्वात जुना वटवृक्ष. ठिकाण मुंगेर, बिहार. वय 700 वर्ष. रेडिओ कार्बन डेटिंगद्वारे सिद्ध. संशोधन BSIP लखनौ. पुढे पाहूया. वैभव सूर्यवंशी सर्वात तरुण पदार्पण. दिनांक 4 जुलै 2026, मँचेस्टर. वय 15 वर्ष 99 दिवस. भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय खेळाडू. सचिनचा विक्रम मोडला. पुढे पाहूया. नेमार ज्युनियर यांची निवृत्ती. दिनांक 5 जुलै 2026. ब्राझीलसाठी 103 सामने, 80 गोल, सर्वाधिक गोल स्कोरर. पुढे पाहूया. पद्मविभूषण तीजनबाई यांचे निधन. दिनांक 5 जुलै 2026. कला, पांडवानी लोकगायिका. पुरस्कार पद्मश्री 1987, पद्मभूषण 2003, पद्मविभूषण 2019. पुढे पाहूया. गिरीश भारद्वाज यांचे निधन. दिनांक 7 जुलै 2026. टोपणनाव ब्रिज मॅन ऑफ इंडिया. 150 पेक्षा कमी खर्चाचे पूल बांधले. 2017ला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.